नाविन्य भाग 5. माझी नजर मिसेस रमानेवरून हटतच नव्हती. माझा दुसरा पेग कधीच संपला होता. मी फक्त तिचा उठून जेवणासाठी जाण्याची वाट बघत होतो. जशी ती उठली आणि माझा काळजाचा ठोका 1 सेकंद थांबला. माझी नजर तिच्या लावण्याची नखशिखांत माप घेत होती. 3 4 2 6 3 8. जाताना तिला पाहिलं. तिचा चोळीचा पाठचा भाग 90% उघडा होता. सोनेरी कांती मनात कालवाकालव करत होती. मी झपझप पावले टाकत बुफे काउंटर गाठला. ती सलाड घेत होती. सलाडमध्ये काकडीच जास्त होती. मी डिश हातात घेऊन जरा तिच्या जवळ गेलो. मस्त मंद बकोळीच्या फुलांचा गंध, दरवळा आणि आतला कामदेव जागा झाला. माझा नागराज आता सलामी देत होता. मी हळूच मिसेस रमानेंच्या पाठीमागून तिच्या पार्श्वभागावर हळूच टच केला. तशी ती दचकली. तिनं पाठी वळून पाहिलं. मला पाहताच ती लाजेन चक्काचूर झाली आणि खाली मान घालून गालातल्या गालात हसली. मी तिच्या कानाजवळ जात हळूच पुटपुटलो. काकडी तुम्हाला आवडते वाटतं. तिनं न ऐकल्यासारखं केलं. मी तिच्या मनजवळ पुटपुटलो. मिसेस रमाने तशी घाबरून वळली. मला म्हणाली, तुम्हाला माझं नाव कसं कळलं? मी चेष्टीत तिला बोललो, सुंदर स्त्रियांचं नाव कळायला वेळ लागत नाही. तशी ती म्हणाली, छे बाई तुम्ही पण ना. मग ती जो पदार्थ घ्यायची तो मी घेत तिच्या मागून चालत होतो. जिथं जिथं ती थांबायची की मी तिला मागून माझ्या नागोबाचा स्पर्श करायचो. तिचं सर्व घेऊन झालं होतं. तिनं मागे वळून मला विचारलं, तुमचं झालं का? तर आता एखादं टेबल बघा. मी ज्या टेबलावर बसलो होतो तेथे मी तिला घेऊन गेलो. प्रवीणचं पिणं चालू होतं. मी त्याला नजरेचा इशारा करताच त्याने बाजूला बसलेल्या नलावडीला हाताला धरून उठवत बोलला, चल तुला गंमत दाखवतो. ते दोघे जातच आम्ही त्या टेबलावर बसलो. जेवता जेवता मी तिला सहज विचारलं, मिस्टर रमाने दिसत नाहीत? तशी म्हणाली, आज त्यांची दुपारची पाळी आहे. 9:30ला ते येतील, मग आम्ही बरोबर जाणार. मी विचार केला, आपल्याकडे अजून तासभर आहे. मी तिला माझा परिचय करून दिला की मी मिस्टर साखरे 5 वर्ष दुबईला पोस्टिंगला होतो. तिनं मला विचारलं की तुम्ही रमानेला कसे ओळखता? मी सांगितलं, मी त्याला अजून पाहिला सुद्धा नाही. तसं तिचा चेहरा खुलला. जेवण संपेपर्यंत आम्ही खूप गप्पा मारल्या. मी तिचा मोबाईल नंबर मागितला. तिनं दिला. मी सेव्ह करून तिला बाय करून घरी जायला निघणार होतो. तो प्रवीण आला. आम्ही निघालो. प्रवीणला झाली होती. तो माझी टैर घेत बोलला, चैला कालच दुबईवरून आलास आणि आज नवीन पाखरू गाठलं. मी हसून वेळ मारून नेली. प्रवीणला सोडल्यावर मी विचार करत होतो, जर रमाने येणार होता तर हिनं आधी कसं काय जेवून घेतलं? काहीतरी आहे, शोधून काढावं लागेल. दुसऱ्या दिवशी मी कामावर हजर झालो. मी मागून घेतलेल्या रेडिओ शॉपमध्ये मी हजेरी लावली. नवीन आलेल्या सर्वांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यात रमाने पण होता. ब्रेक टाईममध्ये मी रमानेला विचारले की काल पार्टीत का नाही आलात? तर तो म्हणाला, मी आलो होतो पण उशिरा आलो होतो. मी एक खडा टाकत त्याला बोललो, तुझं लग्न झालं आहे का? तो म्हणाल, 6 महिन्यापूर्वीच झालं. मी म्हटलं, मी तुझ्या लग्नात नव्हतो, मग माझी पार्टी उधार आहे तुझ्यावर. तो म्हणाला, देईन की कामावरून घरी जायला निघालो तर रमानेही भेटला. त्याच्याकडून कळलं की कांदिवलीत राहतो. मी म्हटलं, चल मी सोडतो तुला, मी बोरीवलीत राहतो. वाटेत गप्पा मारता मारता कळलं की तो श्रीमंत घराण्यांचा आहे. शौक म्हणून नोकरी करतो वगैरे वगैरे. मी जास्त खोलत गेलो नाही. संध्याकाळी घरी पोहोचलो. फ्रेश होऊन मी टीव्ही लावून बसलो. स्नेहल काही दिसली नाही. मी सहज सुमेधाला विचारले, काय तुझी शिष्या कुठं दिसली नाही? तर ती म्हणाली, तिला महिना आला आहे म्हणून ती शाळेत पण नाही गेली. तिला खूप त्रास होतो. गेल्या महिन्यापासून तिला पाळी सुरू झाली आहे. पाळी आली की तिला त्रास होतो. मी म्हटलं, डॉक्टरला दाखवलं का? ती म्हणाली, गरज नाही, पहिले 2-3 महिने त्रास होतो. दुसऱ्या दिवशी कामावर रमाने भेटला. तो म्हणाला, सर शनिवारी मी तुम्हाला पार्टी देईन. लोणावळ्यात माझा बंगला आहे, आपण तेथे पार्टी करू. शनिवारी थांबू आणि रविवारी संध्याकाळी निघू. मी डन केलं. दुपारी कॅन्टीनमध्ये जेवताना मी त्याला सहज बोललो, माझ्याकडे दुबईची ब्लॅक लेबल आहे, ती बरोबर घेऊ का? तो हो म्हणाला. त्याचा चेहरा निर्विकार होता. तो बाकी तरुणासारखा उत्साही दिसत नव्हता. मी त्याला प्रश्न केला, रमाने मला पार्टी तू जबरदस्तीने तर देत नाही ना? मिसेसचा नकार आहे का? तर तो म्हणाला, नाही, ती पण आपल्या बरोबर येणार आहे. मी निर्विकार चेहरा करून बसलो होतो. आतून खुश होतो पण कळायला मार्ग नव्हता. हा असा का आहे? कोणाशी बोलणं नाही, सतत आपल्याच तंद्रीत असायचा.
संध्याकाळी कंपनीमधून निघालो. घरी पोहोचल्यावर मी सुमेधाला शनिवारच्या पार्टीबद्दल सांगितलं. तिनं स्पष्ट नकार दिला. नाईट हॉल्ट आहे म्हणजे तुम्ही भरपूर पिणार. मी गप्प झालो. शुक्रवारचा दिवस होता. मी रमानेकडे गेलो. तो थोडा अपसेट वाटला. मी त्याला विचारलं, उद्याचं नक्की ना? हो शांतपणाने हो म्हणाला. मला राहावलं नाही. मी बाहेर जाऊन मिसेस रमानेना फोन केला. तिनं फोन घेतला. मी माझी ओळख करून दिली आणि उद्याचा बेत पण सांगितला. तिच्या बोलण्यावरून ती खुश वाटत होती. आपण कशी पार्टी करू, मला खायला काय आवडतं, हे सर्व विचारून घेत होती. थोडक्यात ती होती मिसेस रमाने. मला आठवते, मी साखरेना पहिल्यांदा पाहिलं. वय सुमारे 40च्या आसपास असेल. भरदार छाती, पिळदार शरीर, दिसायला देखणा, वागण्यात बिनधास्तपणा. त्यांचं मला ते मागून लागलेलं कणखर, कठोर हत्यार. पार्टीत येऊन माझा फायदाच झाला होता आणि मी ठरवलं की ह्यांना सांगायचं. हे दुसरी पाळी संपवून जेव्हा आले, मी ह्यांना साखरेचं वर्णन केलं. पण ह्यांनी सांगितलं की असा माणूस आपल्या कंपनीत नाही. आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी हे कामावरून घरी आले आणि मला सांगितलं की तू सांगितलेला माणूस आमच्या कंपनीतलाच आहे आणि तो 5 वर्षे दुबईला पोस्टिंगला होता. परवाच आला आहे आणि आजच त्याने मुंबईत जॉईन केलं. दुसऱ्या दिवशी ह्यांनी सांगितलं की साखरेंनी पार्टी मागितली आहे आणि मी त्यांना प्रॉमिस केलं की शनिवारी लोण्यावल्याच्याच बंगल्यात पार्टी देतो म्हणून. आज त्यांचा फोन आला आणि मी खुश झाले. पण हे म्हणाले की ते वयस्कर आहेत. मला कळेना ह्यांनी कोणाला बोलवलं, पण साखरेंचा फोन आला आणि मला हायस वाटलं. मला आता राहावत नव्हतं. पण हमानी मला सांगितलं की पहिलं आपल्याला आधी साखरेंचा होकार घ्यावा लागेल. पण मी कसं सांगणार की साखरेंनी मला पाठीमागून टेकू लावला होता आणि त्यांचं हत्यार मजबूत आहे. शनिवारचा दिवस उजाडला. मी पार्लरमध्ये जाऊन सर्व करून घेतलं. अगदी माझ्या बदामाच्या पानावरचं वाढलेलं शेत सुद्धा साफ करून घेतलं. ज्या पद्धतीत मला साखरे त्या दिवशी मागून चिकटले होते, त्या अर्थी मला ते नक्की खाली घेतील. साखरे. शुक्रवारी रात्रींचा लांबचा प्रवास संपला आणि सकाळ झाली. मी सर्व विधी आटोपून तयार झालो. सुमेधाने बनवलेली न्याहरी कशी बशी तोंडात कोंबली आणि जायला निघालो. सुमेधा माझ्याकडे बघत होती. मला म्हणाली, जास्तच घाईत दिसता, काळजी करू नका, बाकीचे बेवडे कुठे जाणार नाहीत तुम्हाला सोडून. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो, जाणाऱ्याला अस टोचून बोलू नये, उलट त्यांचं तोंड गोड करावं. असं मी म्हणताच ती लाजली आणि म्हणाली, हे काय वय आहे का तुमचं गुमान जावा. आता मी तिला जवळ घेत बोललो, कालची रात्र आठव आणि सांग माझं वय असं म्हणत. मी तिचे ओठा माझ्या ओठात घेतले. दरवाजा उघाच होता. स्नेहल कधी आत आली कळलंच नाही. सुमेधाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ती आतल्या दिशेनं पळाली आणि स्नेहल बाहेरच्या दिशेनं. 1 सेकंद मी पण गोगलो, पण मी लगेच मला सावरून घेत लिफ्टच्या दिशेनं वळलो. स्नेहल त्यांच्या दरवाजाच्या आडून मला पाहत होती. नाविन्य भाग 6 पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.